नमस्कार. मराठी कायदा चॅनलमध्ये आपले स्वागत. काल आपण आग्रामधील तो व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल, ज्यामध्ये पत्नी तिच्या बॉयफ्रेंडबरोबर ओयो हॉटेलमध्ये सापडली आणि त्या हॉटेलवर धाड मारून त्या पतीने त्यांना दोघांना पकडले आणि त्यांचा व्हिडिओ काढला. या विषयावर सविस्तर चर्चा आणि आपल्याला कायदेशीर कळावं त्यातलं काय आहे काय नाही, याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आपल्या हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर समजा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशी मोफत माहिती मिळण्यासाठीच मराठी कायदा हा चॅनल आपल्यासाठी नक्कीच सदैव तत्पर असतो. तर मित्रांनो, कालची जी आग्राची घटना होती ती अक्षरशः भयावह होती असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण यामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की किती अफेअर करा, काही करा, आम्हाला पोटगी मिळते, हा जो एक समज मान्य न्यायालयात झालेला आहे, म्हणजे न्यायालयात झालेला आहे याचा अर्थ की पक्षकारांचा झालेला आहे की बाबा काही करा, आम्हाला पोटगी मिळणार आहे. तर हे किती अवघड बनत चाललेलं आहे आणि यामुळे अक्षरशः न्यायव्यवस्थेचा खून होत असताना त्या माणसाला आत्महत्या करण्याशिवाय इतर काय पर्याय राहतात का, याच्यावरही विचार करणं मित्रांनो आवश्यक बनलेलं आहे. तर काल आग्रामधली जी घटना घडली त्या घटनेचा जर तुम्ही सगळा भूतकाळ पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की त्या महिलेने त्या पतीविरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली होती, आणखीनही कुठली दाखल केली असेल. तर त्या केसमध्ये त्याचं म्हणणं होतं की हिचे अनैतिक संबंध आहेत, पण त्याच्याकडे काही पुरावे नव्हते. आता ठीक आहे, त्याच्याकडे पुरावे नव्हते, परंतु त्याला ते योग्य रीतीने त्यावेळी सादर करता आले नाहीत. परंतु त्याला त्याच्या चूक नसताना त्याला सुमारे 30,000 रुपये पोटगी लागल्याचं ऐकवतंय. आता 30,000 रुपये पोटगी लागल्यावर त्याला असं वाटत होतं की आपली चूक नाही, पण आपल्याला 30,000 रुपये पोटगी लागलेली आहे, तर मग ह्या 30,000 पोटगीला कमी करण्यासाठी काय काय करता येईल किंवा काय करावं तेव्हा आपल्याला हे कमी होईल. मग त्यांनी काय केलं, एक डिटेक्टिव्ह केला किंवा स्वतः त्याच्या मागं फिरला, त्याला माहिती, आणि मग त्याला ती माहिती एक दिवशी समजली की आग्रामध्ये त्याची बायको तिच्या बॉयफ्रेंडबरोबर एका हॉटेलमध्ये जाणार आहे, ओयो हॉटेलमध्ये. आणि मग त्याने तिचा पिच्चा पुरवला आणि मग तिथं गेल्यावर त्याला समजलं की ते दोघं ह्या फलाना रूममध्ये आहेत. मग त्याने अजिबातच वेळ लावला नाही आणि वेळ न लावता त्याने त्या हॉटेलमध्ये आतमध्ये एंट्री केली, रूममध्ये एंट्री केली आणि रूममध्ये एंट्री करून त्यामध्ये त्याने त्या दोघांना रंगे हात पकडलं. आता रंगे हात पकडत असताना त्याने हे पण बघितलं की ती कोणाबरोबर आली, त्यांचा त्याने पूर्ण व्हिडिओ केला. मग हा व्हिडिओ ज्यावेळेस त्याने केला, आता हा व्हिडिओ झाला आहे व्हायरल. मग आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर मग त्याला लगेच न्याय मिळेल का, तर हा एक प्रश्न आहे. तर काय तुमच्या व्हिडिओवर किंवा त्याच्या व्हिडिओवर न्यायालयाने तो गोष्टी कराव्यात का? तर आता तो चेंज इन सर्कमस्टन्सेस म्हणा किंवा अपीलमध्ये शेवटी त्या माणसाला जावं लागेल किंवा त्या न्यायालयात पुन्हा एकदा अर्ज करावा लागेल की हे असं असं सगळं आहे. आता त्या व्हिडिओमध्ये पण कसं आहे की बऱ्याचशा गोष्टी त्याने, आता आपल्याकडे अर्धा व्हिडिओ आलेला असतो, परंतु जर तुमच्याबद्दल कोणाच्याबद्दल असं दुर्दैवी किंवा सुदैवी जे तुम्हाला म्हणायचे म्हणा असा प्रसंग आला आणि बायकोचं किंवा पतीचं तुम्हाला अशा प्रकारचं अफेअर सापडलं, तर त्यामध्ये तो क्षण अतिशय तुमच्यासाठी मित्रांनो महत्त्वाचा असतो. महत्त्वाचा असतो म्हणजे काय की त्यावेळेस काही गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत. अन्यथा पोलीस स्टेशन, त्यांच्या घरचे, तिच्या घरचे, ह्या सगळ्यांना बोलवून तिथं तो काय असेल तो ड्रामा झाला पाहिजे. अन्यथा मग काय होतं की ठीक आहे, हे आहे, रूममध्ये आहे, कुठलं न्यायालय उद्या काय निकाल देईल. आत्ताच एक निकाल दिला नाही का की बाबा ड्रेस काढला किंवा काय केलं किंवा काही पार्ट्सला हात लावला म्हणजे बलात्कार नाही. उद्या तसा निकाल परत आपल्या केसमध्ये यायचा की एका रूममध्ये गेलेत मग ते अनैतिक संबंध नाहीत. तर असा दुर्दैवी काय प्रकार आपल्याबद्दल होऊ नये याच्यासाठी ज्यावेळेस असा व्हिडिओ काढाल त्यावेळेस तो व्हिडिओ संपूर्ण काढा, तो व्हिडिओ एकदम परफेक्ट काढा, त्याच्यामध्ये प्रश्न नीट विचारा. गोंधळ 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 मच्छी बाजार करून टाकायचा नाही. मित्रांनो, त्याने जे काय केलं त्याला नावं ठेवायची काहीच कारण नाही, कारण की ही मानसिकता त्यावेळेस त्या बिचाऱ्या माणसाची काय झाली असेल आणि त्याला त्या नरक्यातना किती वाईट वाटलं असेल. आणि असं होऊन सुद्धा आपल्याला मात्र 30,000 रुपये पोटगी लागते आणि हिला काहीच होत नाही, ही मात्र त्याच पैशावर आयश करते. कुठं करते, तो ओयोमध्ये करते. असं वाटत असताना त्या माणसाची चूक काढण्याचा खरं तर मला पण अधिकार नाही. फक्त माझं म्हणणं आहे की आता
पुढच्याने शहाणं व्हावं यासाठी हा व्हिडिओ आहे की अशा वेळी आपण काही प्रामाणिक प्रश्न विचारले पाहिजेत. कसं काय झालं, कधीपासून आलं, काय झालं, सगळं सांगा, लेखी द्या, वगैरे वगैरे. जेवढे काही मार्ग असतील ते तेवढे करता येतील. आणि त्यानंतर मान्य न्यायालयात तो व्हिडिओ तुम्हाला फॉरेन्सिकसह किंवा किमान 63A सर्टिफिकेटसह तुम्हाला मान्य न्यायालयात देणं आवश्यक आहे. आणि मगच तुम्हाला या बाबतीत सुद्धा न्याय मिळेल. त्या न्यायाला सुद्धा वेळ लागेल, परंतु भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं, असं जे आपण देवाबद्दल म्हणतो तेच आता न्यायालयात त्याच्यापेक्षा डबल झाले असेल. परंतु आपण जसं देवाकडे जाणं सोडत नाही तसं न्यायालयात जाणं सोडलं नाही पाहिजे. म्हणजे काय की ज्या ज्या वेळेस गरजेचं आहे त्यावेळेस, नाही तर रोजच येऊन बसाल तर त्याच्यासाठी गरज नाही. परंतु योग्य दिशेने तुमची कारवाई झाली पाहिजे आणि मग तुम्हाला तो न्याय मिळेल. अन्यथा हे जे काय कालची दुर्दैवी घटना घडली आणि त्यामध्ये मग जे काही लेख आले किंवा काही आले, एका लेखामध्ये असं पण म्हटलं होतं की हा खोट्या केसेसचा धंदा झालेला आहे. आजकाल चांगल्या स्थिरावलेल्या पुरुषांना जाळ्यात ओढून त्यांच्याबरोबर लग्न केलं जात आहे, त्यांच्याबरोबर काही दिवस राहण्याचं नाटक केलं जात आहे आणि मग हुकुमशाही पद्धतीने वागून त्याच्याकडून आर्थिक फायदा मिळायचा बंद झाला की त्याला सोडून पुन्हा त्याच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करून मान्य न्यायालयातून पुन्हा त्याच्याकडून पैसे काढले जात आहेत. तर हे एक गोरखधंदा वेगळा बेकार झालेला आहे. किंवा आणखीन त्याच्यामध्ये होत्या की एक रास्त सवाल एकाने विचारला आहे, त्यामध्ये जर तुम्हाला दुसऱ्याच कोणासोबत संसार थाटायचा आहे तर एखाद्या निःशाप कुटुंबाचा आणि पुरुषाचा बळी देऊन तुम्ही तो का करीत आहे, तर त्याचं आता उत्तर एवढं सोपं नाही आहे. कारण की अनैतिक संबंध झाल्यावर ते काय आधीचे असतील असं नव्हे, तर ते हे लग्न केल्यावर परत काय काय वाटलेलं असतं आणि मग परत त्याच्याबद्दलच्या क्रूर राक्षस एकदा मनात आल्यावर ह्या गोष्टी अशा पुरुषाकडून असतील किंवा स्त्रीकडून झाल्या असतील त्या झालेल्या असतात. परंतु याबाबत कायद्याने बदल होण्याची अत्यंत गरज आहे की असे काही पुरावे समोर आले तर त्याच्यावर तात्काळ सुनावणी झाली पाहिजे. माझं म्हणणं नाही आहे की की लगेच दुसऱ्या दिवशी निकाल करा, परंतु त्या गोष्टीवर तात्काळ सुनावणी झाली पाहिजे. आणि अनैतिक संबंध समोर येत असतील तर पोटगी थांबवण्याचा निर्णय तरी किमान घेतला पाहिजे. केस भले परत आणखीन चालू दे, ह्या गोष्टी तरी किमान मान्य न्यायालयात आता इथून पुढे झाल्या पाहिजेत. एवढी रास्त अपेक्षा आहे. पुरुष आयोग जो प्रस्तावित आहे त्यामध्ये हे आलं पाहिजे की जर 50% 60% जरी तो प्रूव्ह करतोय की अनैतिक संबंध आहेत तरी सुद्धा पोटगीचा निकाल हा शेवटीच झाला पाहिजे. स्टार्टला भरत 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 पोटगी आणि नंतर मग पोटगी बंद, पण एवढ्या वर्षाची पोटगी परत वसूल करत बसायचं, मग परत त्याने आणखीन 10 वर्ष केसमध्ये राहायचं का? तर त्यासाठी 50-60% हा रेशो खरं तर खूप चांगला आहे. खरं तर 30-40% सिद्ध केलं तरी झालं पाहिजे. परंतु आपण एक म्हणू की थोडंसं 50% तरी जरी काही गोष्टी समोर आल्या तरीसुद्धा पोटगीचा निकाल हा थांबवला गेला पाहिजे आणि काही जे काही निकाल आहे तो अंतिम निकालासोबतच मित्रांनो दिला पाहिजे. आग्रा येथील घटनेचं दुर्दैव जेवढं आहे तेवढं भरपूर आहे. तुम्ही बघताय आजकाल काय काय झालेलं आहे. ते राजा सूर्यवंशीपासून खाली आपल्या केतन अगरवालपर्यंत आणि आता परत हे आग्राचा व्हिडिओ, याच्यामधून पुरुष समाज हा पूर्णतः पीडित झाल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणी पुरुष समाज हा भयानकरित्या पीडित झाल्याचं दिसून येत आहे. आणि हे पीडित जर तुम्हाला थांबवायचं असेल तर तुम्हाला लगेचच हार मानून चालणार नाही मित्रांनो. हार न मानता मान्य न्यायालयातल्या सर्व क्रिया करा. दिवस आजचा नाही पण उद्याचा आपलाच असेल. पाहत राहा मराठी कायदा.